नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. आपण रत्नागिरी नागपूर या महामार्गाबाबत बोलत आहोत. महामार्ग झाल्यानंतर खरोखरच रत्नागिरीपासून नागपूरपर्यंत इतका रस्ता हा चांगला होणार आहे आणि कोकण आणि प्रदेश जोडण्याचं काम हा महामार्ग करणार आहे. पण आज काम सुरू असताना मात्र हा महामार्ग सर्वसामान्य नागरिक ज्या ज्या गावातून हा महामार्ग जातोय तेथील ग्रामस्थ आणि वाहनधारक यांना इतका जिकिरीचा ठरलेला आहे की याच्याऐवजी काही जण खेड्यापाड्यात इतर रस्त्यांचा वापर करू लागलेले आहेत. इतकी भयानक स्थिती या महामार्गावरून म्हणजे महामार्गाचं काम सुरू असताना जे तेथील सर्व्हिस रोड आहेत, सेवा मार्ग आहेत, त्याच्यातून प्रवास करताना लक्षात येते की प्रवास किती जिकिरीचा आणि किती किचकट आहे. खरं तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा याचं टेंडर प्रसिद्ध झालं, वर्क ऑर्डर दिली गेली आणि इस्टिमेट मध्ये जी माहिती आहे त्यानुसार जे सर्व्हिस रोड आहेत ते किमान सुस्थितीत असावेत. महामार्गाचं काम सुरू असताना डायव्हर्शन आहे, जो सर्व्हिस रोड राहणार आहे तो सुस्थितीत असावा, किमान खडीमुरुमाचा भक्कम असावा किंवा डांबरी असावा. हे स्पष्ट असताना जर आपण या महामार्गावरून प्रवास करताना पाहिलं तर हे सर्व्हिस रोड अक्षरशः खड्डेमय, चिखलयुक्त आणि धुरळायुक्त असेच आहेत. या सर्व्हिस रोडवरून वाहनं जाताना जो धुरळा उडतोय त्या धुरळ्याचा इतका प्रचंड त्रास ज्या गावातून हा रस्ता जातोय तेथील ग्रामस्थांना होतोय. घरामध्ये जो धुरळा याचा थर साचलेला असतो तो झाडणं मुश्किल झालेला आहे. याबरोबरच जे दुचाकी स्वार आहेत त्यांना प्रवास करताना या धुरळ्याचा त्रास इतका होतो की त्यांचे कपडे आणि शरीर धुरळ्यानं माखलेलं असतं. हा धुरळा उडू नये म्हणून महामार्ग प्रशासन असो अथवा ज्यांच्याकडून हा रस्ता बांधला जातोय ती यंत्रणा असो, त्यांनी पाणी फवारण्याचा पर्याय त्याच्यावर अवलंबलेला आहे. हे पाणी फवारल्यानंतर मात्र धुरळा कमी होतो पण चिखल जास्त होतो आणि हे दुचाकी स्वार चिखलाने माखतात. एक तर धुरळ्याने किंवा चिखलाने माखणं हेच आज दुचाकी स्वारांच्या नशिबी आहे. आणि जे चारचाकी वाहनं आहेत ती चिखलानं पूर्णपणे भरली जातात की पावसाळ्यातच जो प्रकार घडतो तोच उन्हाळ्यात अनुभव या महामार्गावर प्रवास करताना येतोय अशी परिस्थिती आहे. एक तर धुळा नाहीतर चिखल अशी ह्या शेवा रस्त्यांची परिस्थिती आहे. काही ठिकाणी मात्र शेवा रस्ते इतके चकाचक केलेले आहेत, मग काही ठिकाणी हा धुरळा आणि हा चिखल का ठेवलेला आहे हा एक सर्वसामान्य वाहनधारकांना पडलेला प्रश्न आहे. वाघबीळ पासून हा रस्ता सुस्थितीत झालेला आहे तो आंबवड्यापर्यंत. आंबवडे आणि बोरपाळेमध्ये जो घाट आहे तेथे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. तेथे खड्डे आणि धुरळा आणि चिखल हाच प्रकार आहे. तोच प्रकार पैजारवाडी जवळ आहे. तोच प्रकार शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी आणि गोगवे, त्यानंतर मलकापूरच्या पुढे गेल्यानंतर जाधववाडी पासून आंबा घाट आणि या ठिकाणी सर्व हाच प्रकार सुरू आहे की जेथे जेथे सर्व्हिस रोड आहे त्या त्या ठिकाणी एकतर धुरळा अथवा चिखल आणि खड्डेमय रस्ता अशी वाहनं चालणार, त्यातून वाहनांचे ऍक्सल जाणार आणि दुचाकी स्वारांची कंबरडी मोडणार. इतका हा भयानक त्रास आहे. खरं तर यासाठी संबंधित यंत्रणेने ज्या त्यावेळी ज्या त्या उपाययोजना केल्या तर निश्चितच वाहनधारकांना सुसह्य प्रवास असं वाटेल. आजच्या घडीला तरी हा महामार्ग नको, आमचा पूर्वीचा होता रस्ता तो बरा अशी म्हणण्याची पाळी करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा याचबरोबर खाली कोकणात लांजा, राजापूर पासून रत्नागिरीपर्यंतच्या वाहनधारकांना आलेली आहे. कारण त्यांना इतका प्रवास धोकादायक वाटत आहे आणि वेळ खाऊ वाटत आहे की हा प्रवास नको अशीच चिंता आहे. खरं तर महामार्ग प्रशासन आणि कंत्राटदार यांनी या वाहनधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत का तर आम्ही नाही म्हणणार नाही, जरूर केलेले आहेत. पण हे प्रयत्न तितकेसे ठीकठाक नाहीत ही सुद्धा तक्रार आहे. कारण आम्ही जे काही स्पॉट पाहिले ज्याचं चित्रीकरण केलेलं आहे ते आपण पाहू शकालच. त्यामुळं हा महामार्ग म्हणजे आजच्या घडीला प्रवासाला सुखकारक नव्हे तर दुःखदायक आहे असंच म्हणावं लागेल. ज्यावेळी महामार्ग पूर्ण होईल त्यावेळी निश्चितच ती एक विकासाची धमनी ठरेल हे आम्ही सुरुवातीला सांगितलेच आहे. पण आजच्या घडीला मात्र वाहनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेनं जे सेवा मार्ग आहेत ते ठीकठाक आणि सुस्थितीत ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे पावसाळा येतोय, पावसाळ्यात तर वाहनधारकांना कशा प्रकारे प्रवास करावा याची मोठी चिंता लागून आहे. अजून उन्हाळा आहे, किमान आठवडा आपल्या हातात आहे, तोपर्यंत तरी सर्व्हिस रोडवर डांबरीकरणाचा थर देता येईल का याबाबत संबंधित यंत्रणेने विचार करावा आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा अशीच मागणी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाची आहे, प्रत्येक गावकऱ्याची आहे. ज्यांची घरं गेली, जमिनी गेल्या त्यांना त्याचं दुःख आहेच. जरी याबाबत मोबदला भरपूर मिळाला असला तरी आजच्या घडीला मात्र हे जे दुःख सहन करावं लागत आहे, या ज्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे ते निश्चितच भयावह आहे. विकासाला चालना द्यायला कोणच नाही म्हणणार नाही, पण विकासा अगोदर ज्या ह्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात
त्या मात्र खूपच आहेत. म्हणून संबंधित यंत्रणेनं तातडीनं लक्ष घालून किमान सेवा रस्त्यांच्या ठिकाणी सुस्थितीत रस्ता ठेवावा. आज त्यांचा 4 लेनचा जो कामाचा टप्पा पूर्ण झालेला आहे तो वापरात आलेला आहे, त्याबद्दल वाहनधारक समाधानी आहेत. पण ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत, डायव्हर्शन्स आहेत, त्या ठिकाणी मात्र वाहनधारकांना जीव नकोसा होतोय. इतकी वाईट परिस्थिती आहे. पुढच्या भागात आपण याचाच आढावा घेणार आहोत. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.